वो पार्वती पथ है। हर हर महादेव। नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो, मी भावेश आणि साहस आणि सह्याद्री या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहतो आहे तो म्हणजे आजा पर्वत। मित्रांनो, आजा पर्वताला खूप चांगला इतिहास आहे, काही पौराणिक कथा आहे, त्या आजच्या व्हिडिओमधून आपण आज जाणून घेणार आहोत। तर इकडे येण्यासाठी जो काही आपल्याला यायचं आहे, सर्वप्रथम आसनगावला आणि आसनगाववरून आपल्याला यायचं आहे शहापूर आणि शहापूरवरून आपल्याला यायचं आहे ते साकुर्ली फाट्याला आणि साकुर्ली फाट्यावरून आपल्याला जायचं आहे ढेहणेला आणि ढेहणेवरूनच एक तास ते दीड तासाचा प्रवास करत म्हणजे ट्रेक करत आपल्याला जायचं आहे आजा पर्वताच्या पायथ्याशी। इथे आपल्याला वाल्मिकी ऋषींचे आश्रम पाहायला भेटणार आहे। साकुर्ली फाट्यावरून आता मेचा महिना आहे, वातावरण असं पावसाळी झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता काही बस वगैरे भेटणार नाहीत, कारण बरेच चौकशी केली, इकडे जीप वगैरे जास्त फिरतात, पण आता कशी मुलांच्या शाळेंना सुट्ट्या पडल्यामुळे कॉलेज वगैरे बंद असल्यामुळे इकडून आपल्याला एसटी किंवा जीप आता मिळणं अशक्य आहे। त्यामुळे आपल्याला इथून साकुर्ली फाट्यावरून आपल्याला जायचं आहे ढेहणे गावात। 3.5 किलोमीटरचा प्रवास आहे हा आणि आपण चालत कव्हर करणार आहोत। पण त्या अगोदर आपण आपली ऊर्जा बनवून ठेवण्यासाठी आपण इथे नाश्ता करणार आहोत। पाठीमागे आता माझ्या पाठीमागे जे आहे ते एक छोटंसं हॉटेल आहे, तिथे आम्ही आता नाश्ता करणार आहोत। आणि आज माझ्यासोबत आला आहे मृणाल, तर मृणालसोबत हा मी ट्रेक अनुभवतोय। आजा पर्वताच्या प्रवेशद्वारापाशी उभे आहोत आणि इथून आजा पर्वत जे काही देवस्थान आहे आणि वाल्मिकी ऋषींची जी समाधी आहे ती इथून आपल्याला अजून 4.5 किलोमीटर पुढे जायचं आहे। तर हे आता हे प्रवेशद्वार आहे, त्यातून आपण प्रवेश घेतोय। चला आपण जाऊया आता थेट मंदिरापाशी। जागोजागीनं आपल्याला असे ॲरो पाहायला भेटतील। आता हे बघा, इथे लिहिलं आहे आजा पर्वत किंवा आजोबा गडला जाण्यासाठी या दिशेला जायचं आपल्याला। सो अशा पाठ्या बारीक बारीक ठिकाणी अशा छोट्या छोट्या पाट्या आपल्याला पाहायला भेटतात, तर त्यांना फॉलो करत आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे। तिथून असं 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 होत 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 त्या पर्वतापर्यंत जायचं आहे। खूप वेळ चालतोय आपण, बराच वेळ आपण ट्रेक करतोय। जवळजवळ आम्ही 3 तासापासून ट्रेक करतोय। 9 वाजल्यापासून आम्ही साकुर्ली फाट्याला होतो 9 वाजता आणि 9 वाजल्यापासून आम्ही ट्रेक करायला सुरुवात केली। आता जवळपास 12 वाजले, म्हणजे बघा 3 ते 4 तास आम्ही कंटिन्यू चालतोय आणि आता आम्ही इकडे या ठिकाणी पोचतोय। बघा बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजा पर्वत उर्फ आजोबाचा डोंगर एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो। घनदाट झाडाझुडपांनी नटलेला हा आजोबाचा गड हरिश्चंद्र अभयारण्याचा भाग आहे। वाल्मिकी आश्रमामुळे या भागाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे। गडाचे नाव आजोबा कसे पडले यावर एक पुराण कथा प्रसिद्ध आहे। याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी रामायण हा धर्मग्रंथ लिहिला। याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला। आणि या ठिकाणी आपल्याला आजोबा पर्वताबद्दल थोडक्यात किती माहिती आपल्याला पाहायला भेटते। हे बघा, नीट वाचून घ्या माहिती। इथे बसण्यासाठी आपल्या इथे बाक वगैरे दिले आहेत। हे बघा, इथे आपल्याला बसण्यासाठी बाक आहेत। इकडे प्रत्येक झाडावर काही ना काहीतरी लिहिलं आहे, महाराजांची घोषणा, जय श्री हनुमान। तर आपण एक एक वास्तू आपण पाहूया, नीट जवळून पाहूया ती वास्तू। आता ह्या आंब्याच्या झाडावरती आपल्याला इथे काहीतरी माहिती जाहिरात पाहायला भेटते। त्याचप्रमाणे आपण इकडे आलो, इथे आता अस्पष्ट बोर्ड आहे, इथे बघा जय श्रीराम
जय हनुमान असं लिहिण्यात आलेलं आहे इकडे. या वास्तूबद्दल जर कोणाला काही माहिती असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मलाही त्याची माहिती मिळेल. हा आश्रमाचा भाग आहे. मग इकडे न भटकता आपण धार्मिक ऋषींच्या आश्रमात जाऊ, समाधी मंदिरामध्ये जाऊ आणि समाधी मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेऊ. गिरिगळांच्या बाजूला सगळं काही प्राचीन शिवलिंग आणि नंदी हे आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे. शिवलिंग पाहायला भेटते, समोर नंदी आणि प्राचीन शिवलिंग पाहायला भेटते. आपण आता पाहूया. माझ्या पाठीमागे जे पाहत आहे ते कोणी आकाराचं ते आहे ध्यान केंद्र, जिथे आपण ध्यानमग्न होऊ शकतो. त्याचप्रमाणे अशा बाजूला आपल्याला एक धर्मशाळा पाहायला मिळते. ही आहे धर्मशाळा आणि या एक तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. चला आपण आतमध्ये जाऊया धर्मशाळेमध्ये. आता बघा किती अस्वच्छता केलेली आहे बघा. या भिंतींवरती बघा, या खांबांवरती बघू शकता आपण काय केलंय, काय करून ठेवलंय बघा. हे कितपत योग्य आहे मला सांगा. बघा हे एक पवित्र स्थळ आहे आणि त्या पवित्र स्थळावरती हे धर्मशाळा आपल्याला उभारली आहे, जेणेकरून इथे येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय निर्माण होऊ नये. धावून गेलेल्या मंडळींनी या धर्मशाळेची काय अवस्था केली बघा. या साईडला बघा किती घाण आहे बघा या फर्शवरती. त्याचप्रमाणे हे बघा बोलो जुबा केसरिया, हे बघा विमल, हे येतात कुठे आणि हे यांचं धाडस येतो कुठून.
कुठून यांना धाडस होतं की अशा पवित्र ठिकाणी घेऊन यायचं. हे बघा, हे कुठे थुकलं आहे बघा. हे घरी पण हे अशीच करत असतील मला वाटतं. आता तुम्हाला वरती दाखवतो. आता अजून वरती आहे लाकडाचे सर्व. आपण वरती जाऊन बघूया. या काय केलं आहे बघा. जागा खूप सुंदर आहे, बाहेरचा परिसर एवढा सुंदर आहे. आणि या धर्मशाळेची अवस्था बघा काय. बघा इकडे काय बघा. हे बघा इकडे वरती देखील आहे ना, ती खांब असे कोरून काढलेत बघा. काय यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे किंवा यांना काय यांच्या नावाचं एवढं हे आहे का काय कळना बघा. आपल्याला इथून आता खाली उतरायचं आहे आणि आपण जाऊ सीतामाई स्नानकुंडाकडे. आणि आपण इथून खाली उतरल्यावर मी तुम्हाला ही पौराणिक कथा सांगणार आहे. ती आपण आता खाली गेल्यावरती पाहूया. आता बघा अशा प्रकारे आपल्याला पायऱ्या इथून खाली उतरायच्या. रामायणात राम आणि सीतेच्या जीवनात असा एक प्रसंग येतो जिथे राम सीतेला सोडून देतो. सीतेने रावणाच्या कैदेत असताना त्याच्यासोबत काही वेळ घालवला होता. यावरून लोकांना तिच्याबद्दल वाईट कल्पना होती. या कारणाने रामाने सीतेला वनवासात पाठवले. सीतामाईला राम सोडून देतो हा रामायणातील एक महत्त्वाचा भाग आहे. रामायणात राम सीतेला तिच्या पावनतेची आणि शुद्धतेची परीक्षा करण्यासाठी वनवासाला पाठवतो. तर मित्रांनो, आपण आता 30 ते 35 पायऱ्या उतरून खाली आलो आहोत आणि आपण आता आलो आहोत सीतामाईच्या स्नानकुंडाकडे. तिथे पिण्यासारखे पाणी आहे. तर आपण एक बॉटल इथून पाणी भरून घेऊया. आपण बघू शकता किती शुद्ध पाणी आहे. सीतामाई स्नानकुंडाजवळ आलेलो आहोत आणि मित्रांनो, इथे आपल्याला पाहायला भेटत आहे की गायीच्या मुखातून पाण्याचे स्रोत वाहताना आपल्याला पाहायला भेटत आहे. सीतेला वनवासात राहण्यास सांगितले कारण लोकांनी तिच्याबद्दल वाईट कल्पना व्यक्त केली होती. या निर्णयामागे रामाचा उद्देश सीतेची शुद्धता आणि तिच्यावरील लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्याचा होता. राम सीतेला सोडून देतो हे रामायणातील एक कठीण आणि दुःखद प्रसंग आहे. या प्रसंगानंतर सीता वाल्मिकींच्या आश्रमात राहते. या आजोबा पर्वताला नाव हे लवकुश, हे सीतामाईंचे पुत्र आणि ते वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणूनच या ठिकाणाला, या पर्वताला आजोबा पर्वत किंवा आजा पर्वत असे म्हणतात. तर मित्रांनो, अशी एक इतिहास, एक पौराणिक कथा या परिसराबद्दलची आहे. या ठिकाणी वर्षाच्या 12 महिने आपल्याला पाण्याचा स्रोत वाहताना दिसतो. त्यामुळे या साईडला पाण्याची कमी केव्हाही भासली नसावी. चला आता आपण जाऊया लवकुश यांच्या पाळण्याकडे. तर मंडळी, इथून आपल्याला लवकुश पाळण्याकडे जाण्याचा मार्ग भेटणार आहे. तर आपण या दिशेने सरळ जाऊया. आता इथून जो काही पॅच होणार आहे ना, तो रिस्की पॅच असणार आहे. म्हणजे परत ती दमछाखालीच, परत ते श्वास घेतानाचे प्रॉब्लेम. आता देखील ते मोठ्या मोठ्याने श्वास घेतो ना, त्याचा आवाज जास्त असेल. अटकतोय आम्ही. किती वेळ लागेल काय सांगू शकत नाही. आता 1:45 झाले होते. आम्ही जेव्हा आश्रमाजवळ होतो ना, तेव्हा 1:45 वाजले होते आणि आम्ही सुरुवात केली आहे ट्रेकला. आमच्यासोबत आहे ना साकुर्लीवरून, आम्ही साकुर्ली फाट्याजवळ उतरलो ना आम्ही, त्यावेळेस आम्ही वडापाव घेतले होते. तेच वडापाव आता खाल्लेला आहे. जय हनुमान, जय गुणसागर, जय कपी सगळी लोक, जय जय बजरंग बली म्हणत आम्ही आता ट्रेकला पूर्ण सुरुवात केली आहे. आता
दम लागला, शब्द थोडे सुटतील, सांभाळून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी वारंवार सांगतो, कारण बऱ्याच लोकांना या गडाबद्दल किंवा या पर्वताबद्दल माहीत नाही आहे. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाबद्दल कोणाला माहीत नाही आहे. इथल्या ग्रामीण लोकांना असं वाटतं की या परिसराचा जास्तीत जास्त लोकांना कळलं पाहिजे, इकडचं पर्यटन वाढलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी या आश्रमात यावं, हा सर्वांची इच्छा आहे इकडे. तर म्हणजे जेणेकरून इकडच्या लोकांनाही रोजगार उपलब्ध होईल. सर्वात मोठा जर कोणता फायदा असेल ना, तसं इथल्या ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होईल. तर बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे नेऊया, परत माघारी फिरायचं आहे. 5:30ची ST लास्ट आहे इथून साकुर्लीवरून. अवघड आहे पण प्रयत्न करू आपण आज. हे बघा, हे झाड आहे आणि हा झाडाच्या समोर हा बघा, इथे 2 फाटे लागतात. हे बघा, सॉरी, हे बघा, हा इकडचा फाटा, करंगलीचा फाटा आहे ना, तो जातो धबधब्याकडे, तो आपल्याला घेऊन जातो धबधब्याकडे. आणि हा अंगठ्याचा जो रस्ता आहे तो आपल्याला सरळ वरती घेऊन जातो. तर चला आता आपण वरती जाऊया. मी इकडे गेलो होतो पण भटकलो. आम्हाला धबधबा पाहायला तर भेटला, काय पाणी नाही आहे पण धबधब्यासारखं तिथे आम्हाला पाहायला भेटलं. हे बघा, इकडे न जाता आपण सरळ या साईडला यायचं आणि इथून मग आपल्याला वरती जायचं आहे. खतरनाक अशी खंडी दिसते, ती आपण चढत आता वरती आलोत. आणि हे बघा, इथून काही सुळके आपल्याला पाहायला भेटतात. ते तिकडे एक टोक पाहायला भेटते, समोर एक टोक पाहायला भेटते आणि हा संपूर्ण कातळकडा. त्याचप्रमाणे या साईडला देखील आपल्याला उंच दूरवर नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला कातळकडा पाहायला भेटतोय. हा बघा, आणि आपल्याला वरती जायचं अजून. बघा कसलं वरती जायचं, बघा किती कठीण आहे बघा टप्पा हा. हे इथे पायऱ्या पाहायला भेटतात, तर आपल्याला ह्या चढायच्यात पायऱ्यावरती आणि आपल्याला वरती जायचं आहे. या गुफेमध्ये आपल्या इथे लवकुश यांचा पाळणा पाहायला भेटतोय. मित्रांनो, आपण जवळून जाऊन तो पाळणा पाहूया आणि आतमध्ये ठेवलेल्या पादुकांचं दर्शन घेऊया. ते बघा, ते समोर दिसतंय ते पाण्याचं टाक आहे, ते आपण पाहणारच आहोत. त्याचप्रमाणे इथे हे जे लोखंडी आपल्याला खांब पाहतोय तिथेही एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतंय आणि त्या बाजूने आपण पुढेही जाऊ शकतो. तर चला आपण पुढे जाऊया.
पार्वती पथ है, हर हर महादेव। मंडळी, आपण येऊन पोचलो आहोत आशा पर्वताच्या माथ्यावरती आणि माथ्यावर असलेले लवकुश यांचा पाळणा, त्याचबरोबर त्यांच्या ज्या पाळण्यामध्ये ठेवण्यात आलेल्या पादुका आहेत त्या आपण आता पाहिल्या। आणि आता आपण बाजूच्या बाजूला बघा एक रस्ता जातो, पाण्याच्या टाकीजवळ आहे, तर तिथून आपण पुढे येतो आणि पुढे आल्यावरती हे आल्हाददायक असे व्ह्यूज आपल्याला इकडे पाहायला भेटतात। तर मंडळी, मृणाल बारक्या आपला आहे मॅगीची तयारी करतो, तो आता त्याला थोडी मदत करूया। पण आता सगळं पावसाने गडबड केली आहे, त्यामुळे आम्हाला लाकडं गोळा करायला सॉरी त्याने लाकडं पण गोळा केली आहे। तर वा, जबरदस्त जबरदस्त। आणि तो आता दगडी गोळा करतोय, म्हणजे चूळ मांडेल आम्हाला। अशा पद्धतीने आम्ही हे दगडी आहे त्या मी थोडी बहुत मदत करतो बारक्याला। हे चुलीची गरज काय आहे, ह्याच्यात टाकू ना आपण। ट्रेक करतो आता अशी झाली आहे, यांचा मॅगी बनवायचा प्लॅन म्हणजे जेवणामध्ये आम्ही आता मॅगी करणार होतो। पण अचानक पावसाने आपलं रुद्ररूप दाखवलं आणि त्या मी क्षणांची वाट पाहत होतो, क्षण करत होतो निघाल्यापासून, तर ते क्षण आता उद्भवले आहेत आणि एवढे विद्रक आणि विध्वंसक असा पाऊस आलाय ना, बर्फाचे तुकडे असे अंगावरती पडतात एवढे मोठे मोठे आणि पाऊस तर उतरूनच म्हणता येईल। बघा तुम्हाला दाखवतो होता, थोडं स्पष्ट दिसणार नाही। मगाशी जो काही जोराचा पाऊस, वारा आणि जे काही विजा चमकत होत्या त्या खूप भयानक होत्या आणि खूप अशा डरावण्यासारख्या, म्हणजे खूप घाबरत होत्या। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्कीच कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहून सांगा आणि जय शिवराय जय शंभूराजे जरूर लिहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवरती येणारा नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।